मुदखेड धनस सरेगाव 1 किलोमीटर रस्त्याच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता, परंतु सदरील रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालं असल्याने रस्ता 2च महिन्यात उकडून गेल्याने खड्डेही धनस व सरेगाव येथील ग्रामस्थांनी व भूमिपुत्रांनी याच रस्त्यावर चक्क पावसात आंदोलन केलं। यावेळी रस्त्यामध्ये निर्माण झालेल्या खड्ड्यात बेशरमाचे झाड लावून निषेध व्यक्त केला। रस्त्याच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून तातडीने रस्त्याचं काम पुन्हा करावं अशी मागणी या भागातील भूमिपुत्र तथा ग्रामस्थांनी केली। सध्या भोकर मतदारसंघात विशेष करून मुदखेड तालुक्यात अंतर्गत रस्त्यांच्या पुलांच्या कामात मोठ्या गैरव्यवहाराच्या तक्रारी असून नागरिक आता थेट प्रश्न उपस्थित करीत असल्याने प्रस्थापितांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। यातच विविध कामांचं टेंडर जरी शासकीय गुत्तेदारांच्या नावाने जरी असलं तरी यात कार्यकर्त्यांचं राजकीय गुत्तेदार बनल्याने आधा तुम्हारा आधा हमारा याप्रमाणे विकासाची लूट चालू असल्याची चर्चा भोकर मतदारसंघात आहे। याचाच पारिपाक म्हणून धनस सरेगाव रस्ता अत्यंत निकृष्ट बनवला असून नेमकं यात कोण मालामाल झालाय असा प्रश्न धनस व सरेगावच्या ग्रामस्थांनी उपस्थित केला। रस्त्याच्या खड्ड्यात बेशर्माचं झाड लावून निषेध व्यक्त केलाय। संबंधित रस्त्याची चौकशी होऊन गुत्तेदाराकडून पैशाची वसुली करून नव्याने उत्कृष्ट रस्त्याची निर्मिती करावी अशी मागणी सटवाजी पांडागळे, नंदकिशोर खवस, प्रभाकर गाडेगावकर, भास्कर कळणे यांनी केले। यावेळी निकृष्ट रस्त्याच्या आंदोलनासाठी भर पावसात निर्भय बनवचे प्राध्यापक संदीप कुमार देशमुख बारडकर, सटवाजी पांडागळे, नंदकिशोर खवस, प्रभाकर गाडेगावकर, भास्कर कळणे, गजानन खवस, दर्शन खवस, बबन खवस, प्रशांत खवस, श्रावण गाडेगावकर, भगवान लखे, आंसाजी कोरडे, चंदू खवस यांसह सरेगाव व धनस येथील भूमिपुत्र व ग्रामस्थ उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।